वाण जे देतात की म्हणजे बायकांचं सवाष्ण्यांचं पूजन करायचं का काय करायचं, तुमचा भाव महत्वाचा असतो. तुम्ही काय देताय, तुम्ही एखाद्याला जेवायला दिलं, तुम्ही त्यांना बांगड्या दिल्यात, अमूल काही दिलं, वाण म्हणून देतात, म्हणजे आपल्या केलेल्या कर्मातनं सुटलात तर तसं काही मनात आणू नका. आणि एखादी गोष्ट एक्स्ट्रा केली म्हणून याचं पुण्य इथं जमा होतं, तेही मनामध्ये आणू नका. म्हणजे सगळेजण सांगतात की साधना करायला, पूजन करायला, विष्णूशी एकरूप व्हायला ह्याच्यासारखा दुसरा महिना नाही, असं बरेच जण त्याच्यामध्ये सांगतात. पण हे का सांगतात? विष्णू हा स्थितीचा स्वामी आहे. जीवनामध्ये प्रत्येक जी माणसाच्या जीवनात स्थिती आहे ना, त्याचा तो स्वामित्व विष्णूंनी घेतलेलं आहे. पण हे अधिक करताना तुम्ही जास्तच करताय, हा थोडक्यात शब्द हे करा की अधिक नसावं, समतोल असावं. कुठलीही गोष्ट अधिक असणं ही, परत एकदा उच्चार करतो, ही वाईटच असते. याच्यासाठी ह्या महिन्यामध्ये जो अधिक महिना येतो ह्याच्यामध्ये येणारं वातावरणामधला बदल, सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे वातावरणाचा बदल आणि मनुष्याच्या वैचारिकतेवर होणारा बदल. मग जुन्या काळी अनरसा दिला जायचा. आता अनरसा हे काही पहिल्यापासून मॅन्युफॅक्चरिंग नव्हतं की पारंपरिक याच्यापासून अनरसे आणि म्हैसूर पाक केलेला आहे, त्याच्यात नव्हतं. त्या पदार्थांचा गुणधर्म जो आहे हा ह्या महिन्यामधलं जे वातावरण आपल्या बाजूला असतं, त्या वातावरणामध्ये शरीरातलं वात, पित्त, कफ ह्या 3 गोष्टी समतोल प्रमाणामध्ये ठेवण्यासाठी हे वाण दिलं जातं, म्हणजे ह्या गोड पदार्थाचं. आणि त्याच्यात सर्वोत्तम मानलं गेलेलं आहे तो म्हणजे साधा बत्तासा. जना हे जेवण ह्याच्यात हे करणं शक्य नसेल, तर सर्वोत्तम वाण हे असं आहे की तुम्ही कमीत कमी 11 आणि मॅक्झिमम 33 हे बत्तासे घ्यायचे. त्या बत्तासाच्या मध्ये सगळ्यांना माहिती आहे, बत्तासामध्ये अशी थोडी थोडी जाळी असते, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद घालायची प्रत्येक बत्ताशामध्ये. आणि तुळशीचं एक पान, ती तुळस सुद्धा जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्हाला त्या तुळशीचं हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, हा ते तुळशीचं जर गड्डी घेतली किंवा तुळशीची 33 पानं घेतलीत तर ती हातात आपल्या धरून हा जप करायचा. आणि एक बत्तासा ज्याच्यावरती चिमूटभर ती हळद असेल तो, आणि एक तुळशीचं पान, हे तुम्ही समोरच्या व्यक्तीला मेहून म्हणून मध्ये जेवण म्हणून देऊ शकता. एक तुम्हाला पाहिजे तर सुगंधी फूल द्या, जो अलंकार झाला. बांगड्या नाहीयेत, हे नाहीयेत, हा तुम्ही जेवढं या गोष्टींमध्ये नंतर आत्ता जे एक बघितलं ना, इतकं ॲडिशन केलेलं आहे. सुपाऱ्या द्याव्या, नारळ द्यावे, एकाने हे केलं की आईची ओटी भरावी का नाही भरावी, बहिणीची भरावी का नाही, इथं तो भागच नाहीये. इथं असं कुठंच त्याच्यामध्ये नाहीये की तुम्ही, मनुष्य हा मनुष्यच आहे. नातं नात्याच्या जागीच असतं. आईची ओटी भरू नये का, याच्या हे सगळे नंतर काढलेले एक फायद्यासाठीचे मार्ग आहेत. अमुक हे करू नये, ते करू नये, नीट विचार करणं गरजेचं आहे. आणि ज्यांना ह्याच्यावरती अभ्यास खरंच करायचा आहे तर तुम्ही आपल्या पुणे वाचन मंदिर, दगडूशेठ हलवाईची इथे लायब्ररी आहे, तिथं वाचू शकता. आपल्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये वाचू शकता की नक्की त्याच्यात दिलेलं आहे काय. नंतर ऍडिशनल होऊन घ्यायचं की तांब्याचं तामण द्यावं, तांब्याचे लोटी भांड द्यावं, धोतरपान द्यावं. खिशात पैसे नसते तर देणार कुठनं, म्हणजे त्याला अधिकार नाही का अधिक मास साजरा करायचा. एक तर चुकीच्या गोष्टीसाठी देताय तुम्ही. पुण्य हे फक्त आणि फक्त तुम्हाला नामस्मरण करूनच प्राप्त होणार आहे. त्यामुळे मनामध्ये 108 वेळा जप केला सफिशियंट आहे. शास्त्राने दिलेले आहेत ना 108 तुम्हाला, नक्षत्रांच्या वर्ण गणित काढून दिलेलं आहे ना, तर त्याच्यातनं तेवढंच करा ना. उगाच जास्त करायला त्याच्यामध्ये जाऊ नका. तसं अधिक मासामध्ये 33 का, तर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर साधारण 32-33 येतं, म्हणून ते 33 कोटी देवांचं एक देव. आता हे म्हणतात की आपण एवढे 33 मेवणं जेवायला घालतो ती त्यांच्यापर्यंत पोचतील का. ज्ञानेश्वरांनी 9000 ओव्यांमधली
1000 ओवीची एक ओवी करून अशी 9 ओव्यांमध्ये पसायदान लिहिलेलं आहे शॉर्टमध्ये. मग ते का लिहिलेलं आहे तर अख्खं एक ओवीमध्ये तुम्हाला 1000 ओवींचा सारांश एका ओवीत मिळतं. पण त्यांनी 9000 पण लिहिलं आणि इकडं 9 पण लिहिलेलं आहे. म्हणजे मनुष्याला सहजतेने करण्याच्या कृती हे संतांनी तिथंच तेव्हाची सोय करून दिलेली आहे की तुम्ही ह्या अनुषंगाने करा. घरामध्ये आपल्या ऐपतीप्रमाणे बोलवलं, कोणाला हे केलं, त्याच्यामध्ये ओळखीचेच पाहिजेत. आपण कधी विचार करतो का? आता आपण धरून चाललो की एखादी गोष्ट धार्मिक अवस्थेने त्याच्यामध्ये होत आहे की उत्तम तुम्ही आज हा जेव्हा व्हिडिओ ऐकाल तेव्हा तुम्ही बऱ्याच जणांचं ही 33 मेवणं जेवायला घालून झालेली असेल. शास्त्रात सांगितलंय जी व्यक्ती मांसाहार करते ती मेहून धरली जात नाही. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.